police. They're peacefully protesting here. This peaceful protest is suddenly converted into a whole stampede. एकीकडे शरद पवार ही जंतर मंतरवर दाखल झाले तर दुसरीकडे राहुल गांधींनीही जंतर मंतरवर जाण्याचा निर्णय घेतलाय। आत्ताची दृश्य आपण पाहतोय, पंतप्रधानांच्या घराच्या बाहेर ठिय्या मांडलेला आहे। राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनी सोबत आंदोलनकर्ते देखील आहेत, विरोधक आहेत। Leader of opposition Rahul Karge Sahab, both of them are with 100 MPs has come to show that in Parliament we are not allowed to speak. Therefore, we wanted to speak to Mr. Modi. Mr. Modi's residence is for 7 RCR. Look, Mark. So we had come here to tell to him that the education minister must resign. He should dismiss the education minister. There should be action against the Delhi police, who is the home minister is responsible for it. Mr. Modi is responsible for it. He can't run away from that responsibility. So we had come and we are not been allowed inside to meet the Prime Minister, and Prime Minister is afraid to meet us also. Therefore only they are detaining all of the MPs here. विरोधकांची प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे। या सगळ्या गोंधळाला जबाबदार स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, त्यासोबत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, गृहमंत्री हे सगळेच या संपूर्ण प्रकरणासोबत तितकेच दोषी आहेत अशी प्रतिक्रिया विरोधकांकडून देण्यात येते। ही दोन दृश्य आपण पाहतोय, एकीकडे आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केली आहे, धरपकड करण्यात येते, तर दुसरीकडे राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि इतर विरोधकांनी अक्षरशः ठिय्या मांडलेला आहे। पंतप्रधान यांच्या निवासस्थानाबाहेरची ही सगळी दृश्य आहेत। विरोधकांनी ठिय्या मांडलेला आहे, मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात येते। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्यानं लावून धरलेली आहे।